प्रेक्षको नमस्कार. दूरदर्शन सह्याद्रीच्या हॅलो डॉक्टर या विशेष कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, मेंदू हा जो अवयव आपल्या शरीरामध्ये आहे हा आपल्या शरीराचं नियंत्रण केंद्रबिंदू आहे. त्यामुळे मेंदूशी संबंधित कोणताही आजार हा केवळ वैद्यकीयच नव्हे तर भावनिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्याही तितकाच महत्त्वाचा ठरतो आणि ते खऱ्या अर्थाने मोठे आव्हान आहे. मित्रो, याच अनुषंगाने या अवयवाशी संबंधित चर्चा आज आपण घडवून आणणार आहोत. तो विषय आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. आपला आजचा विषय आहे जागतिक ब्रेन ट्यूमर दिन 8 जून. जागतिक ब्रेन ट्यूमर दिन 8 जून. मित्रो, आज आधुनिक तंत्रज्ञान असो, प्रगत निदान पद्धती, अत्याधुनिक शस्त्रक्रिया आणि वेळेवर उपचार यांच्या मदतीने अनेक ब्रेन ट्यूमर रुग्ण हे यशस्वीपणे उपचार घेऊन पुन्हा सामान्य माणसासारखं जीवन जगत आहेत. याच अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत देशातील ख्यातनाम असे न्यूरोसर्जन डॉक्टर दत्तात्रय मुजुमदार सर. सर, मी आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या पाहुण्यांचं मित्रो अगदी संक्षिप्त जर त्यांची ओळख करून द्यायची झाली तर आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांसमोर एका अशा मान्यवर व्यक्तिमत्वाचे स्वागत करण्यात मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय, ज्यांनी गेल्या 3 दशके मेंदू विकार शस्त्रक्रिया आणि ब्रेन ट्यूमर उपचार क्षेत्रामध्ये अतुलनीय असं योगदान दिलेलं आहे. आपले आजचे मान्यवर तज्ज्ञ आहेत डॉक्टर दत्तात्रय मुजुमदार. सध्या केईएम रुग्णालय मुंबई इथे न्यूरोसर्जरी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख व त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे मानद न्यूरोसर्जन म्हणूनही उल्लेखनीय सेवा बजावली आहे. ब्रेन ट्यूमरच्या अत्याधुनिक उपचार पद्धतींचे विशेष प्रशिक्षण त्यांनी जगप्रसिद्ध MD अँडरसन कॅन्सर सेंटर ह्यूस्टन अमेरिका येथे घेतले आहे. सध्या ते इंडियन सोसायटी ऑफ न्यूरो ऑन्कोलॉजी म्हणजेच इस्नो ते अध्यक्ष म्हणून देशातील न्यूरो ऑन्कोलॉजी क्षेत्राला दिशा देत आहेत. विशेषतः बालवयीन ब्रेन ट्यूमरच्या निदान, उपचार आणि संशोधन क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि रुग्णसेवेप्रती असलेल्या समर्पणाचा लाभ हजारो रुग्णांनी आजपर्यंत घेतलेला आहे. वैद्यकीय कौशल्य, संशोधनाची दृष्टी, अध्यापनाची परंपरा आणि समाजसेवेची जाणीव यांचा सुंदर संगम असलेले डॉक्टर दत्तात्रय मुजुमदार सर हे अनेक तरुण डॉक्टरांसाठी आज प्रेरणास्थान आहेत. जागतिक ब्रेन ट्यूमर दिनानिमित्त ब्रेन ट्यूमरविषयी जनजागृती करण्यासाठी आज ते आपल्या सोबत इथे महत्त्वपूर्ण माहिती देणार आहेत आणि मार्गदर्शन आपल्याला करणार आहेत. सर, पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सर, सर्वसामान्यांमध्ये जेव्हा ब्रेन ट्यूमर हा शब्द आपण उच्चारतो या शब्दाविषयीच भीती आणि अनेक गैरसमज आपल्याला दिसून येतात. चर्चेतून आपण ते बघतो. मग ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय हे प्रथमतः आपल्याकडून जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल आणि सामान्य नागरिकांना हा आजार कसा समजावून सांगाल आपण सोप्या भाषेमध्ये. सर, काय सांगाल? नमस्कार प्रथम, आणि जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे, कारण ब्रेन ट्यूमर म्हटलं की छातीमध्ये धडकी बसते आणि सर्वसामान्य माणसाला याच्याशी काहीही संबंध नसतो. आपला नेहमीचा ताप, सर्दी, खोकला किंवा पोट दुखणे किंवा दुसरं काही पायामध्ये दुखणं हे आपण नेहमी जाणतो. पण ब्रेन ट्यूमर म्हटलं की एक प्रकारची तिडीक डोक्यामध्ये जाते. तर ब्रेन ट्यूमर म्हणजे काय नक्की, की आपला जो मेंदू आहे मेन आपल्या मनाचा आणि बुद्धीचा प्रोसेसर आहे, जसं आपण आता कम्प्युटरच्या भाषेत म्हणतो. तर तो सगळे आपण जे काय चालतो, विचार करतो, जे काय करतो त्याचं सगळं प्रोसेसिंग ब्रेनमध्ये होतं. त्या संबंधित ह्या सगळ्या माहिती संचार जो होतो त्याच्यामध्ये जर काही अडथळा आला, काही कुठेतरी एक गाठ आली तर त्यामुळे हे सगळं अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे जे काय वेदना होतात किंवा जे काही सिम्पटम्स येतात त्याला आपण ब्रेन ट्यूमर असं म्हणतो. ट्यूमर म्हणजे एक स्पेस ऑक्युपाईंग लिजन, एक गाठ जी आपल्या मेंदूमध्ये मेंदूच्या शिवाय मेंदूमध्ये पाणी साखळत असतं आणि आपले रक्तवाहिन्या असतात. तर ते एकमेकांमध्ये त्यांचा एक समन्वय असतो. म्हणजे मेंदूमधलं पाणी जसं इंडिपेंडेंटली साखळत असतं, मेंदूचं सबस्टन्स असतो म्हणजे जे द्रव्य असतं
आणि त्यांची रक्तवाहिनी ह्याच्यामध्ये जर काही अडथळा आला या गाठीमुळे तर मग सगळे आपले जे सिम्पटम्स असतात ब्रेन ट्यूमरचे ते उद्भवतात आणि ते एकदम कधी कधी आपले नेहमीचे सिम्पटम जे असतात जे आपण म्हणतो की आपलं डोकं दुखतं आहे किंवा सर्दी झाली आहे किंवा ऐकायला येत नाही दिसायला येत नाही हे एवढे सूक्ष्म असू शकतात. तर इथपासून सुरुवात होते की ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये एक गाठ आहे ज्या गाठीमुळे मेंदूमध्ये ज्या नॉर्मल रचना असते त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे हे सिम्पटम्स निर्माण होतात. अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने आपण समजावून सांगितलं आणि अनेक लक्षणांच्या बाबतीतही आपण तिथे उल्लेख केला. नक्कीच त्या लक्षणांच्या आपण सविस्तर विचार करणार आहोत, पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचं आहे सर की अनेकांना असे वाटते की ब्रेन ट्यूमर म्हटलं की ती कॅन्सरची गाठ आहे. मग ब्रेन ट्यूमर हा नेहमीच कर्करोग हा असतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला बऱ्याच वेळा चर्चेतून ह्या गोष्टी येतात की बिनाईन आहे, मॅलिग्नंट आहे, आणि या दोन्ही गोष्टीमधला मूळ फरक आपण काय समजावून सांगाल? सो ब्रेन ट्यूमर म्हटलं की जी भीती आपल्याला मनामध्ये बसते ती ॲक्च्युली मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आज 2026मध्ये अजिबात घाबरायचं कारण नाही. पहिलं म्हणजे आपल्या मनातली भीती पहिल्यांदा काढून टाका. 1950 किंवा मागच्या दशकामध्ये बघितलं तर मेंदूचे विकार झाले म्हणजे 100% पेशंट गेला असं एक विधान होतं. आता ती कम्प्लिटली 200-300% उलटं आपण म्हणतो. इनफॅक्ट मेंदूचा ब्रेन ट्यूमर म्हटलं की तो सगळेच कॅन्सर असतात असं नाही. तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 5 ते 10 दर लाखामध्ये 5 ते 10 लोकांना ब्रेन ट्यूमर होण्याची शक्यता आपल्या इंडियन रजिस्ट्रीप्रमाणे त्याचं जे नामांकन आहे ते आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर मग 1.5 लाख ब्रेन ट्यूमरच्या केसेस आपल्या देशामध्ये डायग्नोज होतात दरवर्षी. त्याच्यामधले 70 ते 85% हे कॅन्सर नसतात, हे बिनाईन असतात. आपण त्यांना बिनाईन म्हणतो. जे कॅन्सर नाहीत त्यांना बिनाईन म्हणतो. आणि जे कॅन्सर असतात ते 25 ते 30% असतात. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर दरवर्षी 25,000 नवीन ब्रेन ट्यूमर पेशंट्सचं निदान होतं. आणि तेवढेच म्हणजे जवळजवळ 24 ते 25,000 रुपये हे कॅन्सर ब्रेन कॅन्सरमुळे त्यांना आघात होतो. सर तुम्ही तसं बघाल पाश्चात्य देशांमध्ये हे जे मी तुम्हाला सांगितलं त्याचं प्रमाण दुप्पट आहे. म्हणजे आपल्याकडे 10 केसेस होतात 1 लाखामध्ये तर पाश्चात्य देशामध्ये 25 ते 30 होतात. तर त्या प्रमाणामध्ये आपलं पॉप्युलेशन बघतात 140 कोटीचं पॉप्युलेशन आहे. आणि तरी आपण एवढं म्हणजे 5 ते 10% म्हणजे ह्याच्यावर तर थोडी काहीतरी तफावत असू शकते ते आपण नंतर बघू. पण माझ्या मते हे जे इन्सिडेंट्स आहे ते घाबरण्याचं कारण नाही. 70 ते 75% हे बिनाईन किंवा कंट्रोलेबल किंवा आपण मी क्युअर कधी म्हणत नाही हा शब्द मेडिसिनमध्ये, पण क्युअरच्या गोष्टी आपण करू शकतो 70 ते 75%. म्हणजे तुम्ही बघाल की घाबरण्याचं कारण अजिबात नाही आहे. 25 ते 30%च फक्त पेशंट्सना. आणि त्या कॅन्सरला सुद्धा आज अत्याधुनिक डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट आणि क्वालिटी ऑफ लाईफ त्यांनासुद्धा आम्हाला देण्याची आपल्याकडे क्षमता आहे आजच्या सायन्समध्ये. नक्कीच अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण दिलेली आहे. म्हणजे ट्यूमरचे प्रकार साधारण आपल्याला समजले. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्या वाढत्या प्रमाणाकडे पण आपली ती चर्चा नेणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या चर्चेच्या अनुषंगाने. मग आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये जेव्हा आपण पाहतो अनेक आजारांचे स्वरूप हे बदलताना आपल्याला दिसतात. आजच्या काळामध्ये जर विचारायचं झालं तर ब्रेन ट्यूमरचे प्रमाण हे वाढत असल्याचे दिसते. मग यामागील प्रमुख कारणे आपण काय पाहता? मग ब्रेन ट्यूमरचे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रेन ट्यूमरचं प्रमाण वाढतंय की नाही तर वाढतंय ते दिसून येतं आहे आपल्याला. पण प्रत्यक्षात ब्रेन ट्यूमरचं प्रमाण वाढतंय का? तर मी असं म्हणेन की आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की आज तुम्ही बघाल की आपल्याकडे अत्याधुनिक डायग्नोसिसची मेथड्स आहेत, अवेअरनेस आहे. त्यामुळे आज तुम्ही कुठल्याही डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनरकडे गेला की तुम्हाला डोकं दुखतं असं म्हटलं तर त्वरित CT स्कॅन होतो. हे पूर्वीच्या काळी होत नसे. तर आज जी आपली टेक्नॉलॉजी आहे ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचते आहे. म्हणून ब्रेन ट्यूमरचे पेशंट्स लवकर डायग्नोज होत आहेत. आणि त्याच्यामुळे असं आपल्याला वाटतं की ब्रेन ट्यूमरची संख्या ही वाढलेली आहे. तर ती तसं नसता अर्ली डिटेक्शन होतं आहे. त्याच्यामुळे जास्ती पेशंट्स डायग्नोज होत आहेत आणि जास्ती पेशंट्स ट्रीटमेंटला येतात. हा त्याच्यातला मेन आहे. पण येस काही प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळी जी आपली राहण्याची पद्धती होती किंवा जी काही जीवन पद्धती होती
त्याच्यामध्ये डेफिनेटली काही बदल आल्यामुळे आपल्याला ब्रेन ट्यूमरची रिस्क फॅक्टर जी म्हणतो ते थोडंसं वाढलेलं आहे. सो ज्या दोन्ही गोष्टी आहेत की आपल्याला जो संख्या वाढलेली दिसते ती या दोन गोष्टींमुळे वाढलेली दिसते. अतिशय महत्त्वाचं होतं. एकंदरीत चर्चेचा हा महत्त्वाचा प्रश्न होता आणि अतिशय सुलभ असं उत्तर त्या निमित्ताने आपण दिलेलं आहे. आणि विषयाची दाहकता आणि विषयाचं महत्त्व हे प्रेक्षकांच्या सहभागातून आपल्याला लक्षात येतं. आपल्यासोबत आता पुणे इथून अनुप नहार हे जोडले गेलेले आहेत. अनुपजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की कार्डियक अरेस्ट झाल्यानंतर जो हार्ट टू ब्रेनला सप्लाय आपला होत नाही ऑक्सिजनचा, तर त्या केसमध्ये 15 मिनिटं आमची वाया गेली होती. तर त्याच्यानंतर तो ब्रेन ऍक्टिव्ह नाही झालेला, म्हणजे जे न्यूरॉन्स असतात ना ते डॅमेज झालेत असं डॉक्टर सुधीर कोठारेंचं मत आलंय, न्यूरोफिजिशियन. तर ते कधी रिॲक्टिव्ह होऊ शकतील? कारण बाकी त्यांच्या सगळ्या फंक्शन्स ऑपरेट होत आहेत व्यवस्थित, फक्त ब्रेन ते ओळखू शकत नाही समोरच्या व्यक्तीला. तर आपला प्रश्न आमच्या लक्षात, आता 13 महिने झाले. आपला प्रश्न लक्षात आला, त्याचा ओघ लक्षात आला. आपण मान्यवरांकडून त्याचं उत्तर नक्कीच घेऊया. आता तुम्ही म्हणताय की कार्डियक अरेस्ट झाला, आता तर ऍक्च्युली हा ब्रेन ट्यूमरशी डायरेक्टली संबंधित आहे का नाही मला माहीत नाही, पण कार्डियक अरेस्ट कशामुळे झालाय हे महत्त्वाचं आहे. पण असं धरूया की कार्डियक अरेस्ट झाला, पण कार्डियक अरेस्ट झाल्यानंतर 3 ते 4 मिनिटात जर ब्रेनला ग्लुकोज किंवा ऑक्सिजन पोचलं नाही तर ते आपल्या ब्रेनच्या ज्या पेशी असतात ह्या केवळ ब्रेनमध्ये ग्लुकोज होत नाही, ब्रेनला ग्लुकोज आपल्या बॉडीने प्रोव्हाइड केलेलं असतं ब्रेनला, आणि ऑक्सिजन तर तुम्हाला माहिती आहे ते रक्तवाहिन्यांमधून जातं. सो ब्रेन हा मेंदू हा कम्प्लिटली बाह्य गोष्टींवर डिपेंडंट असतो. तर ब्रेनला ऑक्सिजन आणि ग्लुकोज जर 3 ते 4 मिनिटाच्या वर मिळालं नाही तर त्याच्या पेशी या कमकुवत होतात. आणि जरी आपल्याकडे बिलियन्स ऑफ न्यूरॉन म्हणजे असंख्य जे पेशी असतात त्यातल्या बहुतांश पेशी या जरी चांगल्या असल्या तरी त्या कमकुवत होतात. एक 10 ते 15 ते 20% पेशी या मरून जातात आणि ब्रेनमध्ये एकदा पेशी मेला की त्या पुन्हा रिजनरेट होत नाहीत. तर या दृष्टिकोनातनं जर कार्डियक अरेस्ट जास्त 15 मिनिटं तुम्ही राहायला म्हणतायत तर 15 मिनिटांनी नंतर तो रिवाईव्ह झाला, यंग पेशंट असेल तर तो रिवाईव्ह झाला, पण मेंदूला ऑलरेडी 15 मिनिटं म्हणजे 3 ते 4 मिनिटं इंटू 3 टाइम्स, तर तेवढा कालावधीच्या मनाने ग्लोबल ब्रेन डॅमेज आपण म्हणतो तसा झालेला आहे. तरी पण आता हे मला माहीत नाही, पण व्हेजिटेटिव्ह स्टेट असं आपण त्याला म्हणतो मोस्ट ऑफ द टाईम. आणि याचं मग रिहॅबिलिटेशननी त्याचं किती आणि किती त्याचं रिकव्हरी होईल हा कोणीही सांगू शकत नाही. तर त्यामुळे हे ॲक्च्युली थोडंसं दुर्दैव आहे की कार्डियक अरेस्ट 15 मिनिटांनंतर रिवाईव्ह झाला. जर तो लगेच रिवाईव्ह झाला तर जास्ती चान्सेस असतात की पेशंट पुन्हा नॉर्मल्सीला येऊ शकतो. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न होता, थोडासा विषयाला अनुसरून तितकासा नव्हता, पण प्रत्येक डॉक्टर हे आपल्या रुग्णांच्या हिताच्या हिशोबाने प्रयत्न करत असतात आणि त्या प्रयत्नांच्या दरम्यान अंतिम त्याच्यातून काय निष्पन्न होईल हे कुणालाही सांगता येत नाही. मग ते हॉस्पिटल कोणतंही असो, पण डॉक्टर हे प्रामाणिकपणे तो प्रयत्न नक्कीच करत असतात. नक्कीच आपला रुग्ण हा त्यातून बाहेर यावा ह्याच आम्ही इच्छा व्यक्त करू शकतो या निमित्ताने. मित्र, आपण पाहिलं की अतिशय महत्त्वाची अशी ही चर्चा चालली आणि अतिशय महत्त्वाच्या अशा वळणावरती ही चर्चा आता आलेली आहे. लक्षणांच्या बाबतीत आपण जाणून घेणार आहोत, पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. अतिशय महत्त्वाचा विषय ब्रेन ट्यूमर या विषयावरती जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण ही चर्चा करत आहोत. मित्र, ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण अतिशय महत्त्वाची अशी जाणून घेतलं की प्रकार त्याचे कोणते आहेत, ट्यूमर म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यातले वेगवेगळे प्रकार. सर, अनेक रुग्णांमध्ये आपण पाहतो की सुरुवातीची लक्षणं ही साधी वाटल्यामुळे त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतं. मग कोणती सुरुवातीची लक्षणं आहेत, आणि तुम्ही सांगितलं की त्वरित निदान होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणती सुरुवातीची लक्षणं अशी आहेत ज्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, काय सांगाल सर? तर आता हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याच्या आधी आपण थोडीशी ब्रेनची रचना कशी आहे ती आपण जाणून घेऊया. आता मी माझ्यासमोर हे ब्रेनचं मॉडेल तुम्हाला दाखवतो. आता हे ब्रेनचं मॉडेल असं आहे की आपला हा जो भाग आहे तो मोठा मेंदू म्हणतो आपण, मला
हा मोठा मेंदू आहे आणि त्याचा खालचा मेंदू आहे तो छोटा मेंदू आहे. आणि ह्या मेंदूचा स्तंभ आहे, जिकडे आपले सगळे नशी आपला जे आपण जे श्वास घेतो, जे आपल्याला सुगंध येतो, जे आपण बघतो, या सगळ्या ज्या नशी असतात त्या ब्रेनच्या खाली असतात. त्याला स्कल बेस म्हणतो आपण, त्या ब्रेनच्या खाली असतात. आणि हा वरचा मेंदू असतो आणि जो मधला मेंदू असतो याला अग्र मस्तिष्क असं म्हणतात, मध्य मस्तिष्क आणि पश्चिम मस्तिष्क म्हणजे खालचा मेंदू. आता ह्याच्यामध्ये हा जो ब्रेन तुम्हाला मी दाखवतोय, तर हे जे सिम्पटम्स येतात ते या एक प्रत्येक भागाला काहीतरी एक फंक्शन आहे. तर हा पुढचा मेंदू जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो नियोजन आणि बोध करणारा मेंदू आहे. हा मधला मेंदू जो आहे तो आपल्या हालचालीचा आहे, म्हणजे आपण चालतो, फिरतो, हात हलवतो, पाय हलवतो, हे सगळं कंट्रोल हा मधल्या मेंदूमध्ये असतं. आणि खालच्या मेंदूमध्ये जो असतो, जो पश्चिम मेंदू आहे, तो मेंदू असतो आपल्या बॅलन्सचा, म्हणजे आपण तोल जो सांभाळतो आपला तो मेंदू आहे. तर मी आता हा मेंदू थोडासा डिस्मॅन्टल करतो, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या मेंदूमध्ये आतमध्ये काय आहे. तर हा बघा, हे दोन मेंदूचे एक राईटचा आणि एक लेफ्टचा आहे. आणि लेफ्टचा मेंदू असतो म्हणजे डाव्या बाजूचा मेंदू असतो, हा डॉमिनंट ब्रेन असतो. डॉमिनंट म्हणजे तिकडे आपलं सगळी वाचा, स्मरण आणि श्रवण शक्ती असते. आणि आपली विचारसरणीची शक्ती जी असते ती डाव्या मेंदूमध्ये असते. आणि उजव्या मेंदूमध्ये असते ती आपली आर्टिस्टिक किंवा म्युझिक, लिटरेचर, हे सगळे जे फॅकल्टीज आहेत ते उजव्या मेंदूमध्ये असतात. आणि तुम्ही हे जर बघितलं, आता आपण जर तुम्ही स्क्रीनवर जर बघितलं आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर, तर ह्याच्यावर आपल्याला सगळी तुम्हाला ती माहिती दिसेल की मी आता जे बोललो, तर ती जी लक्षणं जी आहेत जे आपण म्हणतो, तर अग्रमेंदू म्हणजे पुढचा मेंदूमध्ये आपण कधी म्हणतो की हा एक आपल्या नातेवाईक जे काही असतात किंवा मित्रमंडळी असतात ते म्हणतात की हा माणूस काहीतरी विचित्र बोलायला लागला आहे, ह्याचं बिहेवियर बरोबर नाही आहे, आधी चांगला होता आता काहीतरी विचित्र बडबडतोय किंवा स्वतःची काळजी घेत नाही आहे किंवा अभद्र बोलतो आहे किंवा काहीतरी विचित्र बोलतोय, तर ते एक लक्षण असू शकतं ब्रेन ट्यूमरचं. दुसरं, हातापायाची जर विकनेस आला, मध्य मेंदूचा जर प्रॉब्लेम आला तर एका हातापायाला पॅरालिसिस किंवा विकनेस होऊ शकतो किंवा दिसायला तो अंधुक दिसू शकतं. तर हे सगळे जे प्रकार आहेत, किंवा वास कधी कधी येत नाहीत, बंद होतो. तर ह्या सगळ्या ज्या सूक्ष्म गोष्टी आहेत, किंवा बॅलन्स जातो, कुणाचा तरी तोल जातो, आपण म्हणतो नाही रे काहीतरी आपण झोप झाली नाही किंवा असं काहीतरी खूप काम पडलं, स्ट्रेसमध्ये होतो. तर ह्या सटल गोष्टी म्हणजे सूक्ष्म गोष्टी आहेत की कोणीतरी म्हणाले की मला दिसायला जागत नाही, मग आपण डोळ्याच्या डॉक्टरांकडे जातो, डोळे तपासून घेतो, म्हणतात नंबर आला आहे किंवा कॅटरॅक्ट आहे. पण हे डोळ्याचे डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे, कारण डोळ्याचे डॉक्टर सांगू शकतात की हे डोळ्याचा प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला न्यूरोसर्जन किंवा न्यूरोलॉजिस्टकडे जायला पाहिजे, मला काहीतरी वेगळं वाटतंय. मग पुढचं निदान आपण करू शकतो. तर या सूक्ष्म ज्या गोष्टी आहेत की दिसायला कमी येणं, ऐकायला कमी येणं किंवा बॅलन्स जाणं किंवा आपल्या जे जनरल आपण जे बिहेवियर म्हणतो किंवा आपली जी बुद्धिशक्ती असते त्याच्यामध्ये जर काही कमी जास्त झालं, तर ह्या गोष्टी सटल गोष्टी आहेत. आणि तो जर आपण त्यावेळेला निदान नाही झालं आणि हे जर वाढत गेलं, तर मग पुढे डोकं दुखणं, उलटी होणं, नॉशिया येणं आणि बेशुद्ध होणं, फिट्स येणं, हा सगळा नंतरचा भाग झाला. पण असं जर मी म्हणेन का, असं पण होऊ शकतं की एक फिट आली आणि पेशंटला ब्रेन ट्यूमर असू शकतो, ते पण एक निदान होऊ शकतं. तर मेंदूची गाठ कुठल्या लोकेशनमध्ये आहे आणि ती किती त्या भागाला त्रासदायक आहे, या दृष्टिकोनातनं मेंदूच्या लक्षणं येतात. आणि कॅन्सर असेल तर ती लक्षणं काही महिन्यांमध्ये येतात. जे कॅन्सर नसेल, बिनाईन ट्यूमर म्हणतो, तर ती काही वर्षांमध्ये असतात. म्हणजे काही पेशंट्स येतात ते आम्हाला म्हणतात आम्हाला 1, 2, 3, 4, 5 वर्षापासून त्रास आहे, तर त्या पेशंटला मेंदूचा कॅन्सर असण्याची शक्यता कमी आहे. पण काही म्हणाले की मला 1, 2, 3 महिन्यापासून जर त्रास आहे, तर कदाचित त्याला कॅन्सर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं नाही की तो 1, 2, 3 महिन्यामध्ये आलं तर त्याला कॅन्सरच असला पाहिजे. काही मेंदूमधल्या गाठी या आपल्याला नकळत वाढत असतात, 10-15 वर्ष लागतात वाढायला आणि मग त्या 1-2 महिन्यामध्ये त्यांचं निदान होतं. तर त्याचा अर्थ असा नाही की पेशंटला कॅन्सर आहे. तर मला असं सांगायचं आहे की जर असं काही झालं तर त्वरित तुम्ही तुमच्या जवळच्या नजीक डॉक्टर जे असतील, जनरल प्रॅक्टिशनर असेल, फिजिशियन असेल, त्यांना दाखवा
आणि त्याचं लवकर निदान करून घ्या. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये घाबरायचं अजिबात कारण नाही आहे. अतिशय सुंदर पद्धतीने सर आपण म्हणजे मस्तिष्कमध्ये जाऊन त्या मेंदूबरोबर आपली एक सफरच तुम्ही घडवून आणली आणि मला वाटतं तो विषय समजून घेण्यात आणि एकंदरीत मेंदूची संरचना जी आहे त्या संरचनेबद्दल त्याच्या स्ट्रक्चरबद्दल जी माहिती दिली त्यातून हा विषय समजणं आणि उमजणं हे सोपं नक्कीच जाईल. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. सिन्नर येथून रुपेशजी गुजराती आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रुपेशजी आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो ना सिन्नर. माझा प्रश्न असा आहे की चिंता, अत्यंत वाचन, अपुरी झोप याच्यामुळे पुढे जाऊन ट्युमर होऊ शकतो का? आणि ब्रेन ट्युमर मधून पूर्णपणे रिकव्हर झालेली व्यक्ती आपल्या शरीराचा कुठलाही ऑर्गन डोनेट करू शकते का? जसे की डोळे, लिव्हर, हृदय, किडनी याबद्दल हवी होती. आणि हा किती सेंटीमीटर पर्यंत याची गाठ असते का? ती जास्त धोकादायक होते. आवडेची ती लवकर ती कॅप्चर करते. आणि ही गाठ छोट्या मेंदूला आवश्यक होते जास्त करून का मोठ्या मेंदूला घातक करते? अनेकांच्या मनातला प्रश्न, अतिशय संयुक्तिक असा हा प्रश्न आहे. सर काय सांगाल? अच्छा, बघा, जेव्हा छोट्या मेंदूच्या गाठी आणि मोठ्या मेंदूच्या गाठी ह्या दोन वेगळ्या प्रकारच्या गाठी आहेत. मोठ्या मेंदूमध्ये जागा जरा मोठी असते म्हणून तिकडे गाठ जी वाढते ती कॅन्सरही असू शकते, नॉन कॅन्सरस पण असू शकते, पण वेळ जरा जास्ती लागतो. छोट्या मेंदूतल्या गाठीत जागा कमी असल्यामुळे त्या लवकर निदानास येतात. आणि कधीकधी आपल्याला छोट्या मेंदूच्या गाठी या जास्ती सूक्ष्म असतात, जास्ती चॅलेंजिंग असतात. मोठ्या मेंदूच्या गाठी या चॅलेंजिंग पण असतातच, पण तरी मोठ्या मेंदू जरा स्पेस जास्ती असल्यामुळे तिकडे डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि रिकव्हरीचे चान्सेस जरा जास्ती असू शकतात. पण छोट्या मेंदूची गाठी म्हणजे तिकडे आपले सगळे आपल्या कॉन्शियसनेसचे किंवा ब्रीदिंगचे सेंटर असतात, स्वॉलोईंगचे सेंटर असतात. आणि त्याला ती जी गाठ असते आणि त्याची जी सर्जरी असते ही फार सूक्ष्म असते मोठ्या मेंदूपेक्षा. दुसरं तुम्ही म्हणालात की जर मेंदूने अफेक्टेड पेशंट असेल तर तो ऑर्गन डोनेशन करू शकतो का? तर असं आहे की जो ब्रेन डेड पेशंट असतो, काही गाठीमुळे असेल किंवा स्ट्रोकमुळे असेल, तर डेफिनेटली त्याचे डोळे, त्याचं लिव्हर हे जर सगळं नॉर्मल असेल तर इन्फेक्शन नसलं पाहिजे. तर पेशंटला जर इन्फेक्शन असेल तर त्या ऑर्गन डोनेशन युजली होत नाही. पण जर मेंदूची हेड इंजुरी असेल, मेनली हेड इंजुरीचे पेशंट जे असतात, यंग पेशंट असतात, ते जास्ती ऑर्गन डोनेशनसाठी जास्ती हे असतात. पण मेंदूमध्ये जर गाठ असेल आणि त्याच्यामुळे जर प्रदीर्घ काळ ऑपरेशन्स झाली असतील खूप आणि जर इन्फेक्शन झालं असेल आणि तो प्रदीर्घ काळ आयसीयूमध्ये असेल तर तो पेशंट ऑर्गन डोनेशनला योग्य नाही आहे. पण हेड इंजुरीचा पेशंट असतो किंवा जो पेशंट जर छोटाशी काहीतरी गाठ असेल आणि पेशंट काहीतरी कारणाने जर कधीकधी एक मोठी फीट आली तरी पेशंट जीव गमवू शकतो. तर फीट्समध्ये पण प्रकार असतात, छोटी फीट, मोठी फीट. तर मोठ्या फीटमुळे जर पेशंटचा ब्रेन डेड झाला आणि त्याला जर मेंदूची गाठ असेल जी ट्रीट केलेली नाही आहे तर तो डेफिनेटली ऑर्गन डोनेशन करू शकतो. नक्कीच अतिशय महत्त्वाचं होतं ते. कारण आणि अवयव दानाबाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचे ठरलेले निकष आहेत आणि त्या निकषांवरती जेव्हा ती गोष्ट खरी उतरते तेव्हा ते अवयव दानासाठी निवडले जातात. खूप छान प्रश्न होता. धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. सर, मगाशी आपण लक्षणांबद्दल बोलत होतो. याच्यामध्ये डोकेदुखी हा संदर्भ आपण आणला होता आणि तो सर्वसामान्य लक्षण बऱ्याच जणांमध्ये दिसतं. म्हणजे सरसकट प्रत्येकाचं डोकं हे कधी ना कधी दुखतं. तर सामान्य डोकेदुखी आणि ब्रेन ट्युमरमुळे असलेली डोकेदुखी याच्यातला मूळ फरक काय हा थोडक्यात आपण काय सांगाल? बरोबर आहे. आय थिंक मला असं वाटतं आपल्या सगळ्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं डोकं अनेक वेळा दुखत असतं. तर बेसिकली जसं आता प्रिव्हियस कॉलर यांनी सांगितलं होतं की आपण जर समजा जर झोप बरोबर झाली नाही किंवा एखाद्या वेळेला आपलं जेवणाला विलंब झाला किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी उचलपतल झाली तर डोकं दुखू शकतं. त्याला काही ब्रेन ट्युमर झाला असं आपण म्हणत नाही. किंवा साधं असं की आपल्याला जर डोळ्याचा नंबर वाढला असेल तर डोकं दुखू शकतं. आपल्याला सर्दी झाली असेल तर डोकं दुखू शकतं. कानामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर डोकं दुखू शकतं. तर मला असं वाटतं की ज्या नॉर्मल ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये होतात त्याचं डोकं दुखणं आणि ब्रेन ट्युमरचं दुखण्यामध्ये तुम्ही आता विचारला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रेन ट्युमरमध्ये जेव्हा डोकं दुखतं त्यावेळेला एक पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक असतं. ते म्हणजे काय की हे डोकं दुखणं जे असतं ते अर्ली मॉर्निंग होतं, सकाळच्या वेळेला होतं
आणि ते तुम्हाला झोपेतनं उठवतं आणि त्याच्याबरोबर ब्रेन ट्यूमरमध्ये जर त्या गाठीमुळे जर प्रेशर असेल आणि त्याच्यामुळे जर हेडेक असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला नॉशिया येतो आणि वॉमिटिंग होतं आणि त्या वॉमिटिंगने डोकेदुखी थांबते आणि ब्रेनमध्ये प्रेशर झाल्यामुळे फ्लुइड ॲक्युम्युलेशन झाल्यामुळे ते वॉमिटिंगच्याद्वारे कमी झाल्यामुळे ब्रेन ट्यूमरचं प्रेशर कमी झाल्यामुळे ते हेडेक जातो. तर असा जेव्हा हेडेक होतो हा हेडेक क्लासिकल ब्रेन ट्यूमरचा हेडेक आहे. हेडेक अर्ली मॉर्निंग हेडेक असोसिएटेड विथ नॉशिया अँड वॉमिटिंग आणि त्याच्याबरोबर तुम्हाला जर अंधुक दिसायला लागलं तर जेव्हा डोकं तीव्र दुखतं त्या ब्रेन ट्यूमरमुळे तेव्हा डोळ्यासमोर अंधारी येते, जे समोरच्या गोष्टी आहेत त्या ब्लड अंधुक दिसायला लागतात आणि नॉशिया वॉमिटिंग झाल्यानंतर ते पुन्हा नॉर्मल होतात. तर हा जो नॉर्मल सर्दी खोकल्यामुळे किंवा डोळ्याचं नंबर वाढल्यामुळे किंवा असा हेडेक नाही, तर असं जर हेडेक असेल आणि ते सातत्याने होत असेल तर मग आपल्याला हा ब्रेन ट्यूमर आहे असू शकतो, याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. थोडक्यात काय तर ब्रेन ट्यूमरमध्ये डोकेदुखी हे लक्षण असू शकतं किंवा असतंच, पण प्रत्येक डोकेदुखी हे ब्रेन ट्यूमरमुळे होते असं नक्कीच नाही. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेले. विषय इतका महत्त्वाचा आहे की प्रेक्षक आपल्याशी वारंवार जोडले जात आहेत. आनंदजी मराठे हे नाशिक येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आनंदजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. सर्वप्रथम नमस्कार आपल्या दोघे डॉक्टरांना. नमस्कार. सर, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. माझा जो भाचा आहे तर त्याला हाय ग्रेड ग्लायोमा डिटेक्ट झालेला आहे हिस्टोपॅथ मध्ये सर. तर त्याचं प्रोग्नोसिस आणि पुढील ट्रीटमेंट कशी राहील? कारण अगोदर सर त्याला थ्रोम्बोसिस डिटेक्ट करण्यात आलं होतं न्यूरोलॉजिस्ट कडनं, परंतु आफ्टर सर्जरी जेव्हा हिस्टोपॅथला ब्रेन ट्यूमर पाठवला गेला तर त्यावेळेला तिथे हिस्टोपॅथला हाय ग्रेड ग्लायोमा 4 स्टेज असं मेन्शन करून आलेलं आहे सर. तर पुढील ट्रीटमेंटसाठी आपलं मार्गदर्शन हवं सर. धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. सर काय तर आता हाय ग्रेड ग्लायोमा तुम्ही म्हटलं ग्रेड 4, तर ग्रेड 4 म्हणजे ह्याला आम्ही ग्लायोब्लास्टोमा असं म्हणतो आणि हा आपल्या बॉडीमधला सगळ्यात ॲग्रेसिव्ह कॅन्सर आहे. तर तरीही ॲग्रेसिव्ह कॅन्सर असल्यामुळे असला तरीही म्हणजे अज्युम करतो की तुम्ही म्हणालात की त्यांचा हाय ग्रेड ग्लायोमा आहे, तर त्याचं ऑपरेशन हे नक्कीच झालेलं असणार, ब्रेन ट्यूमर त्या सर्जनने काढलेलं असणार आणि आता हिस्टोपॅथॉलॉजी म्हणजे ते पॅथॉलॉजीवर ज्याचं ग्रेड 4 डायग्नोसिस झालं आहे तर इकडनं त्याची पुढची सगळं जे काय चालू असतं ते म्हणजे जो प्रवास आहे ग्रेड 4 डायग्नोसिस झाल्यानंतर आणि ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटचे जे सिम्पटम्स असतात ते कमी होतात. डोकेदुखी कमी झाली, वॉमिटिंग होत नाही, क्वालिटी ऑफ लाईफ वाढली, थोडंसं पेशंट चालायला फिरायला लागला, बोलायला लागला. पण ग्रेड 4 ट्यूमर्स हे एकदम हायली मॅलिग्नंट असतात, तर त्याला रेडिओथेरपी आणि किमोथेरपी ही अत्यंत गरजेची आहे. जर रेडिओथेरपी आणि रेडिओथेरपी म्हणजे ती 3 आठवड्याची रेडिओथेरपी असते, त्याच्याबरोबर किमोथेरपी ओरल ड्रग असतं टिमोझोलामाइड नावाचं, हे जर घेतलं तरच त्या ऑपरेशनचा फायदा आहे. आता दुसरी गोष्ट, आता हिस्टोपॅथ जर केलेला असेल नुसतं हायग्रेड ग्लायोमा तर तेवढं करून चालणार नाही. आजकाल मॉलिक्युलर डायग्नोसिस नावाचा प्रकार आहे, त्या हिस्टोपॅथॉलॉजीला कुठल्या तरी मोठ्या सेंटरमध्ये जर तुम्ही केलं नसेल तर IDH, ATRX आणि 1p19q आणि P53 असे हे मॉलिक्युलर डायग्नोस्टिक टेस्ट आहेत. त्या टेस्टवरनं आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये किमोथेरपी ॲक्ट होणार की नाही, रेडिओथेरपी ॲक्ट होणार की नाही आणि त्याच्यानंतरचा त्याचा पुढचा जो प्रवास आहे तो या मॉलिक्युलर डायग्नोसिसच्याद्वारे त्याचं निदान केलं जातं आणि ते प्रोग्नोस्टिकेट केलं जातं. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की रेडिओथेरपी आणि किमोथेरपी तुमच्या नाशिकमध्ये जे जवळ सेंटर असेल रेडिओथेरपीचं आणि किमोथेरपीचं, हे तुम्ही न्यूरोसर्जनच्या संघटित राहून तिकडे ती घेतली पाहिजे आणि मॉलिक्युलर डायग्नोसिस या ट्यूमरचं केलं पाहिजे. नुसतं हिस्टोपॅथहून हाय ग्रेड ग्लायोमा ग्रेड 4 हे चालणार नाही. आणि ह्याचं तुम्ही मला पुढे जर मी सांगायचं झालं तर पूर्वी ह्या पेशंट्स 3 ते 6 महिने त्यांचं लाईफ असायचं, पण आज किमोथेरपी आणि रेडिओथेरपीने त्यांचं आयुष्य हे 3 ते 4 ते 5 वर्षापर्यंत आपण नेऊ शकतो विथ गुड क्वालिटी ऑफ लाईफ. पण ग्रेड 4 आहे म्हणजे चिंतेची बाब आहेच, पण आजकालच्या ट्रीटमेंटमुळे त्यांचं डेफिनेटली आपण आयुष्य हे प्रोलॉंग करू शकतो, क्वालिटी ऑफ लाईफ निगडीत. नक्कीच. आणि ज्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे आपली उपचार जे चालू आहेत, जे सर्जन न्यूरो सर्जन आहेत त्यांच्या संपर्कात राहून आपल्या सरांनी सांगितलं की त्यांच्या संपर्कात राहून पुढची जी वाटचाल आहे हे ठरवणं अतिशय महत्त्वाचं आहे.
सर, पुन्हा आपल्याशी हा फोन कट झालेला आहे कदाचित. सर, ब्रेन ट्युमरचं जेव्हा आपण म्हणतो, लक्षणांचं जेव्हा आपण चर्चा केली, त्या लक्षणांमध्ये लहान मुलांच्या ब्रेन ट्युमरची जी लक्षणं आहेत ते कदाचित अव्यक्त होतात, त्यांना सांगता येत नाहीत. मग प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये नेमका फरक तो कसा ओळखावा आणि कसं जाणून घ्यावं? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आता पिडियाट्रिक ब्रेन ट्युमर्स हे ॲडल्ट ब्रेन ट्युमर्सपेक्षा वेगळे आहेत. पिडियाट्रिक पेशंट इज नॉट अ स्मॉल ॲडल्ट. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की लहान मूल लहान आहे म्हणजे ते मोठ्या माणसाचीच लक्षणं असतील त्याच्यामध्ये असं होत नाही. त्यांना आणि पिडियाट्रिक ब्रेन ट्युमर्स हे अराऊंड 30% पुढे ब्रेन ट्युमर्समध्ये 30% त्याचं प्रमाण आहे आणि ते वेगळे असतात. त्या जे कॉमन ट्युमर्स आहेत पिडियाट्रिकमध्ये त्यांना मेड्युलोब्लास्टोमा, ॲस्ट्रोसायटोमा आणि एपेंडेमोमा असे नावाची ब्रेन ट्युमर्स आहेत. आणि ह्या पेशंट्सना बेसिकली त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे जे गार्डियन्स असतात, म्हणजे आई वडील असतात. पेशंट युजली एक्सेसिव्हली खूप रडतं मूल आणि खाणंपिणं तेवढं होत नाही, वजन कमी होतं. आणि जर थोडा मोठा मूल असेल तर ते सांगतात की त्यांना डोकं दुखतंय, उलटी होते, असं ते सांगतात. पण एकदम ब्रेन ट्युमर, पिडियाट्रिक ब्रेन ट्युमर दिवसाच्या म्हणजे हे काय जेव्हा मूल आईच्या पोटात असतं तेव्हापासनं ते 1 दिवसाच्या मुलापासनं त्याचा प्रवास 20 वर्ष, म्हणजे पिडियाट्रिक आम्ही 12 वर्ष, 18 वर्ष किंवा 20 वर्षापर्यंत पण आम्ही त्याचं एज ग्रुप धरतो. तर ते 1 दिवसाच्या मुलापासून 20 वर्षाच्या माणसापर्यंत आम्ही त्याची ट्रीटमेंट घेतो. तर एकदम लहान मुलं असतात ते त्यांचा जो टाळू असतो तो फुगतो, तो कडक होतो. ते मुलं रडतात. आपल्या डोक्यावरचे छोट्या छोट्या रक्तवाहिन्या असतात त्या एकदम प्रॉमिनंट होतात. आणि काही वेळेला पेशंटला फिट येते, त्यांना लहान मुलांना सुद्धा फिट येऊ शकतात. तर ही काही कारणं असतात. जास्ती रडणं, दूध न घेणं, वजन कमी होणं, फिट येणं, हातापायाच्या हालचाली कमी होणं, मुलगा सुस्त होणं, या गोष्टी जर असतील तर ऑब्व्हियसली ॲडल्टपेक्षा, मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये त्वरित आई वडील घेऊन जातात डॉक्टरकडे, पिडियाट्रिशियनकडे किंवा निओनेटॉलॉजिस्टकडे. 1 महिन्याच्या आत मुलं असेल तर निओनेटॉलॉजिस्ट, 1 महिन्याच्या वरती असेल तर पिडियाट्रिशियन. आणि पिडियाट्रिशियन हे जास्ती सतर्क असतात ॲडल्ट लोकांपेक्षा, ॲडल्ट फिजिशियनपेक्षा. तर ते त्वरित असं जर काही झालं तर अर्जंट CT स्कॅन किंवा MRI. मुलांमध्ये CT स्कॅनपेक्षा MRI जास्ती महत्त्वाचा असतो, कारण CT स्कॅनने रेडिएशन जातं जास्ती आणि रेडिएशनचे लॉंग टर्म इफेक्ट असतात. म्हणजे जास्ती जर मुलांचे CT स्कॅन केले तर त्यांना कॅन्सर होण्याची, पुढे रेडिएशनमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते, ब्रेन ट्युमर्स. तर मुलांमध्ये शक्यतो MRI करतात. आणि MRI आजकाल पॉसिबल आहे. 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या मुलांना सुद्धा MRI सहजपणे करता येतो ॲनेस्थेशिया वगैरे देऊन. तर त्याचं निदान लगेच होतं. त्याचं निदान 1-2 दिवसामध्येच होऊ शकतं आणि त्याची म्हणजे पुढची ट्रीटमेंट करता येते. अतिशय महत्त्वाचं होतं. त्यानिमित्ताने तपासण्यांबद्दल आपण उल्लेख केला. मग CT स्कॅन, MRI याच्या व्यतिरिक्त किंवा ह्याला धरूनच अजून कोणत्या तपासण्या साधारण उपलब्ध आहेत? म्हणजे CT स्कॅन आणि MRIमध्ये तुम्हाला गाठ दिसून येते आणि त्याच्या गाठ कुठल्या मेंदूच्या कुठल्या भागामध्ये आहे, किती सूक्ष्म आहे, किती त्याचं डायमेन्शन आहे आणि त्याचं कुठल्या भागामध्ये त्याचं म्हणजे किती त्याचा असर झालेला आहे तो आपल्याला तिकडे दिसून येतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ब्रेन ट्युमर्स लहान मुलांमध्ये असतात, ते ब्लड टेस्टने किंवा कमरेतलं पाणी काढून सुद्धा आपल्याला त्यातनं काही मार्कर्स असतात, ट्युमर मार्कर्स म्हणतो आपण त्याला, की जे काही जर्म सेल ट्युमर्स आपण म्हणतो, जे ट्युमर्स जर आपल्याला ब्लडमध्ये किंवा म्हणजे रक्तामध्ये किंवा आपल्या कणाच्या पाण्यामधनं जर त्या अल्फा पिटोप्रोटीन CA असे जे बीटा HCG असे जे काही मॉलिक्युलर मार्कर्स आहेत ते जर पॉझिटिव्ह असतील तर मग सर्जरी अवॉइड करता येते. त्यामुळे त्यांना डायरेक्टली किमोथेरपी आपण देऊ शकतो आणि नंतर थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना रेडिओथेरपी देऊ शकतो आणि ते कम्प्लिटली क्युरेबल आहेत, कंट्रोलेबल आहेत. तर असं नाही की लहान मुलांचे जे कॅन्सर्स असतील, पूर्वीच्या काळी जेव्हा लहान मुलांचे कॅन्सर डायग्नोज होत होते तेव्हा 40 ते 50% रुग्णाची मॉर्टॅलिटी होती. आज अत्याधुनिक सगळ्या आपल्या डायग्नोस्टिक आणि याच्यामुळे ती 28 ते 40% जी मॉर्टॅलिटी आहे ती आज आपण 2 आणि 5% आणलेली आहे. तर एवढा फरक पडला आहे गेल्या 50 वर्षामध्ये.
तर मला असं वाटतं की लहान मुलांच्या जी ब्रेन ट्युमर्स असतात याला डेफिनेटली वेगळा अप्रोच घ्यावा लागतो. म्हणून न्यूरोसर्जन्समध्ये सुद्धा पिडियाट्रिक न्यूरोसर्जन्स आणि ॲडल्ट न्यूरोसर्जन हे 2 विभाग आहेत. जे पिडियाट्रिक न्यूरोसर्जन्स आहेत ते डेडिकेटेड लहान मुलांच्याच मेंदूच्या ट्युमर्सचं ते डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करतात आणि ॲडल्ट हे वेगळे आहेत. अतिशय महत्त्वाची चर्चा आहे ही. आता अतिशय महत्त्वाच्या वळणावरती ही चर्चा पोहोचलेली आहे. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मंगलाताई आपटे या पुणे इथून आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत. मंगलाताई, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार. दोघांनाही नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की एखादा माणूस जर त्याला कळलं नाही ब्रेन ट्युमर झालेला तर तो अचानक धाडकन कोसळला तर आपण काय काळजी घ्यावी, कारण त्यांच्या घरातल्या लोकांना माहिती नसतं. आणि जर कळलं तर मग त्याची काळजी कशी घ्यायची, म्हणजे ते पित्तामुळे होतं, उलटी होते, सर्दी वगैरे होऊन काहीतरी, म्हणजे कुठला त्याचं लक्षण काय असं मला सांगू शकाल का? अच्छा, नक्कीच आपला प्रश्न लक्षात आला. सर काय सांगा? अच्छा, तर तुम्ही म्हणताय की जर पेशंट कोसळला घरी तर तो कोसळला तर फिट आली तर आपण म्हणू शकतो की ह्या काहीतरी त्याचा ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहे. पण कोसळू शकतो तो कुठल्याही मार्गाने, कुठल्याही कारणाने कोसळू शकतो. जर शुगर कमी झाली तर कोसळू शकतो, ब्लड प्रेशर कमी झालं तर कोसळू शकतो, ब्लड प्रेशर वाढलं आणि स्ट्रोक झाला तरी कोसळू शकतो, हार्टचा प्रॉब्लेम असला, हार्टचा त्या रिदममध्ये प्रॉब्लेम असला तर पेशंट कोसळणं म्हणजे ब्रेन ट्युमर झाला असं होत नाही. पेशंट कुठल्याही आजारामुळे कोसळू शकतो. पण जर तो कोसळला तर 2-4 गोष्टी तुम्हाला इमिजिएटली करायला पाहिजेत. म्हणजे त्याला जो पेशंट असतो त्याला पुढचा मार लागू नये, कुठे त्याला तो पडून त्याला अजून इजा होऊ नये. त्यामुळे त्याला 1-2 लोकांनी घेऊन जमिनीवर ठेवायला पाहिजे. जमिनीवर ठेवून त्याचे जे सगळं समजा फीट आली असेल किंवा काही आली असेल तर त्याला एका बाजूला, डाव्या बाजूला युजली त्याला वळवलं पाहिजे. जर फीट आली असेल तर फीट थांबवण्याचा प्रयत्न करू नये, कपडे लूज केले पाहिजेत आणि त्याचं ते जे चिन्ह असतं, आपलं जे चिन्ह असतं ते थोडं वरती नेलं पाहिजे. हे सगळं का करतो आपण, डाव्या बाजूला नेणं, चिन्ह वरती करणं? कारण समजा त्याची जर थूक असेल किंवा काही जर त्याचा समजा जर या फीटमुळे समजा दात तुटला असेल तर ते त्याने त्याच्या श्वासनलिकेमध्ये जाऊ नये ह्यासाठी काळजी घेतली पाहिजे. तर फीट पहिलं म्हणजे बाजूच्या लोकांनी घाबरलं नाही पाहिजे कोसळला तर. त्याला सेफ ठिकाणी त्याला पुढे इजा होईल नाही असं केलं पाहिजे. आणि मी सांगितल्याप्रमाणे पोझिशन, आणि हे करत असताना घरामध्ये जर 2रा-3रा माणूस असेल तर अर्जंट ॲम्ब्युलन्स बोलवणं आणि जवळच्या हॉस्पिटल जे कुठलं जवळचं हॉस्पिटल असेल त्याच्या कॅज्युलिटीमध्ये नेणं. असं नाही की मी त्या हॉस्पिटलमध्ये 2रा हॉस्पिटल मी ओळखतो या डॉक्टरांना, ते हॉस्पिटल चांगलं आहे म्हणून 25 किलोमीटर जाणार तुम्ही हॉस्पिटलला. तसा चूक करू नये, कारण त्या गोष्टी आपल्याला माहीत नसतं पेशंटला काय झालं. त्याचा पहिलं जीव वाचवणं आणि स्टॅबिलाइज म्हणतो आपण ते करणं महत्त्वाचं असतं. तर जवळचं जे नर्सिंग होम असेल किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल किंवा आपलं सरकारी जे काही प्रायमरी हेल्थ सेंटर असेल, जिकडे सुविधा असतील, कॅज्युलिटी असेल, तिकडे आपण पेशंटला त्वरित न्यावं. तर 2-3 लोक असतील तर त्यांनी आपापलं हे ड्युटीज विभागून घ्यावा. कोणीतरी लगेच फोन करून डॉक्टरांना बोलवायचं, डॉक्टरांना बोलवावं, नाहीतर ॲम्ब्युलन्सला बोलवावं. असं ह्या गोष्टींनी आपण आपल्या रुग्णालयाची म्हणजे ते जीव वाचवू शकतो आणि पुढचं ट्रीटमेंट मग नंतर होऊ शकते. अतिशय महत्त्वाची ही चर्चा या निमित्ताने घडली. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. कारण गोल्डन आवर्स ज्याला आपण म्हणतो ती साध्य करणं, त्याच्या आत ते उपचार सुरू होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून जवळच्या जी कोणती फॅसिलिटी अवेलेबल असेल किंवा उपलब्ध असेल अशा ठिकाणी घेऊन जाणं हे तितकंच महत्त्वाचं होतं. सर, आपण उपचाराबाबतीत अनेक गोष्टी बोललो आणि रुग्णांच्या बाबतीत अनेक चर्चा केली. ब्रेन ट्युमरबद्दल प्रश्न प्रेक्षकांचे अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न येत आहेत आपल्याला. पण ब्रेन ट्युमरच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणालात की एक न्यूरोसर्जरी हा एक महत्त्वाचा उपचार त्याच्यामध्ये आहे आणि न्यूरोसर्जरी म्हटलं की धडकी भरते सामान्य माणसाच्या मनामध्ये. मग आज आधुनिक उपचार पद्धतीच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी ही किती सेफ आहे, किती सुरक्षित आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं आपण ब्रेन ट्युमर ऐकल्यानंतर आपल्याला जी धडकी बसते, डायग्नोसिस लवकर होऊ शकतं आजकाल. इमिजिएटली मी तुम्हाला सांगितलं, आज कानाकोपऱ्यावर सिटी स्कॅन सेंटर्स आहेत, MRI सेंटर्स आहेत. डायग्नोसिसला प्रॉब्लेम नाही. एकदा डायग्नोसिस झाले की त्याचे त्वरित उपचार झाले पाहिजेत. आता न्यूरोसर्जरी आपण जसं एअर ट्रॅव्हल करतो, आज आपण 14 तासाचा प्रवास करतो 40,000 फुटावर, बिना काही आपण न विचारता आपण सेफ्टी जी आहे
त्याच लेवलची सेफ्टी आज ब्रेन ट्यूमर सर्जरीमध्ये आहे. आज सगळी अत्याधुनिक जी सगळी सामुग्री आहे, जी काय आमच्याकडे अस्त्रशस्त्र आहेत, ते सगळे पणाला लावून ती सर्जरी ही व्यवस्थित पार पडण्याची आज आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. आणि न्यूरोसर्जरी एका तासामध्ये, 2 तासामध्ये, 6 तासामध्ये, 10 तासा एवढा वेळ कालावधी लागू शकतो, जे काय त्याची सूक्ष्मता आहे त्याच्या अनुसरून. आता मला तुम्हाला स्क्रीनकडे फक्त आपण जर गेलो तर तुम्हाला फक्त दाखवायचं की कुठल्या लेवलला आपली टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. तर आपण स्क्रीन दाखवला तर तिकडे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की आपली जी ब्रेनची जी अंतर्गत रचना आहे, अंतर्गत रचना जी आहे ती अशी आपल्याला दिसते. तुम्हाला हा डाव्या बाजूला मी दाखवला आहे, तो हा जो ब्रेन आहे तो हे जे फायबर्स आहेत त्यातले जे तंतू असतात, मज्जा तंतू म्हणतो, ते आम्हाला ह्या उजव्या बाजूला जो स्क्रीन आहे ते आम्हाला MRIवर दिसू शकतात. त्याला आम्ही ट्रॅक्टोग्राफी म्हणतो. म्हणजे आपल्या बेंदूमधले जे सगळे फायबर्स आहेत, ज्याला मज्जा तंतू म्हणतो, ते कसे जात आहेत आणि त्या ट्यूमरमुळे ते कसे डिस्प्लेस झालेले आहेत किंवा खराब झालेले आहेत किंवा काही झाले ते आम्हाला कळू शकतात. ही टेक्नॉलॉजी आम्हाला दिसते. आणि हे विविध प्रकारचे ब्रेन ट्यूमर्स आहेत, ते जे गोळा म्हणतो आपण, एका छोट्या लिंबूपासनं ते क्रिकेट बॉलपर्यंत, हे जे काय तुम्हाला सफेद जे काय व्हाईट दिसतंय ते सगळं तो ब्रेन ट्यूमर आहे. एवढे मोठे मोठे गोळे आम्ही बिना काही पेशंटला प्रॉब्लेम न होता सेफली काढू शकतो. आणि हे बघा, हा जो तुम्हाला मोठा म्हणजे मेंदूचा जेवढा हा छोटा मेंदू, लहान मुलाच्या मेंदूमध्ये हा ट्यूमर आहे. हा तुम्हाला बघा की लहान मुलाचा जेवढा मेंदू आहे तेवढा मोठा ट्यूमर आहे. आणि एवढा मोठा ट्यूमर काढण्याची सुद्धा आज आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. आणि हे ऑपरेशन थिएटर आहे, जे अत्याधुनिक मायक्रोस्कोप्स आहेत. आम्ही मोठ्या स्क्रीनवर हा मायक्रोस्कोप सगळा डिस्प्ले करू शकतो. आणि मेंदूचा ट्यूमर कुठे आहे त्याच्या उजव्या बाजूला जे आहे त्याला न्यूरो नॅव्हिगेशन मशीन म्हणतात, की आम्हाला हे रोबोटिक मशीनसारखं आहे की आम्हाला मेंदूच्या कुठल्या 1 मिलीमीटर 2 मिलीमीटरच्या ॲक्युरसीमध्ये हे आम्हाला मेंदूचा ट्यूमर लोकेट करू शकतो. आणि त्या मेंदूच्या जागी आम्ही बिना काही मेंदूला डॅमेज न करता आम्ही मेंदूच्या मध्यभागी, एकदम मध्यभागी आपण जाऊन त्याचे ट्यूमर काढू शकतो. तर एवढी सेफ ब्रेन ट्यूमर सर्जरी आहे. हे आपण जसा विमान प्रवास विदाऊट एनी प्रॉब्लेम करतो त्याचप्रमाणे ब्रेन ट्यूमर सर्जरी आज 2026मध्ये तर ब्रेन ट्यूमर सर्जरी ही ॲब्सोल्युटली सेफ, एफिशियंट आणि इम्प्रूव्हिंग क्वालिटी ऑफ. आम्ही आता विचार करत नाही की आम्ही पेशंटला वाचवू शकतो की नाही, तो काळ गेला आहे. आम्ही पेशंटला क्वालिटी ऑफ लाईफ, तुम्हाला कितीतरी समाजामध्ये लोक दिसतील की ज्यांचा ब्रेन ट्यूमर सर्जरी झाली, आज ते मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, मोठे मोठे कार्य करता आहेत, पण तुम्हाला कळून येणार नाही की त्यांची ब्रेन सर्जरी झालेली आहे. थोडक्यात काय तर ब्रेन सर्जरी ही अतिशय सुरक्षित, अत्याधुनिक पद्धतीने जेव्हा आपण त्याचा विचार करतो शस्त्रक्रियेचा, त्या अनुषंगाने ती अतिशय सुरक्षित आहे. हीच गोष्ट आपल्याला याच्यातून लक्षात आलेली आहे. सर, आज ब्रेन ट्यूमर किंवा मेंदूविषयी जेव्हा आजाराविषयी आपण बोलतोय तर सोशल मीडिया, समाज माध्यमं आहेत, इंटरनेटमुळे अनेक शंका लोकांच्या मनामध्ये आपण पाहतो उद्भवतात. मग मोबाईल आहे, स्क्रीन टाईम आहे किंवा प्रदूषणाचा, या सर्व गोष्टींचा ब्रेन ट्यूमरवरती म्हणजे ब्रेनवरती एकंदरीत काही प्रभाव पडतो का आणि त्याच्यातून ब्रेन ट्यूमर असं काही होण्याची शक्यता जाणवते का आपल्याला? हा पण आजच्या युगाला हा सारेलसा असा प्रश्न आहे की डेफिनेटली आम्ही पहिलंच डायरेक्टली मोबाईलकडे येतो. मोबाईलचा यूज आणि स्क्रीन टाईम हे दोन्हीही डायरेक्टली ब्रेनला अफेक्ट करतात. त्याच्यामुळे मेंदूचे आजार होऊ शकतात. त्याचा आता समजा आता मी हा कानामध्ये मायक्रोफोन घातलेला आहे, आपण कानामध्ये ब्लूटूथ घालतो, आपण मोबाईल फोन सारखा वापरतो, तर ते काय होतं, रेडिएशन असतं, लो डोज रेडिएशन असतं. कंपनीज सांगतात की हे सेफ रेडिएशन आहे, लो डोज, पण आपण मोबाईलचा वापर तर मला वाटतं 8 ते 10 तास तर सहज करत असू, तर तेवढं रेडिएशन डॅमेज आपल्याला ब्रेनला होत आहे. तर त्याच्यामुळे डायरेक्ट कॉझल रिस्क नाही, पण देअर इज अ डेफिनेट इन्क्रीज रिस्क ऑफ ब्रेन ट्यूमर्स. जर मोबाईलचा एक्सेसिव्ह यूज असेल आणि स्क्रीन टाईम आपला जर जास्ती असेल प्रमाणाबाहेर, तर डेफिनेटली देअर इज अ रिस्क ऑफ ब्रेन ट्यूमर्स. आणि ते ब्रेन ट्यूमर्स युजली बिनाईन असतात, म्हणजे नॉन कॅन्सरच असतात, पण होतात. कानाच्या नशीला आपण मोबाईल कानाला लावतो, ब्लूटूथ कानाला लावतो. ब्लूटूथ पेक्षा मी म्हणतो की आपल्याला वायर्ड जे हे आहे इयरफोन्स ते वापरावेत. ब्लूटूथने डेफिनेट रेडिएशन डॅमेज जास्ती होतो.
आणि ते कानाची नस ही खूप सूक्ष्म असते, त्याच्यामधनं ब्रेन ट्यूमर निर्माण होऊ शकतो आणि मग बहिरंपण येतं. तो कानाचा ट्यूमर जर वाढला तर तो छोट्या मेंदूवर दाब आणतो आणि छोट्या मेंदूवर दाब आणलं की त्याचा परिणाम मोठ्या मेंदूवर होऊ शकतो. मग तो जो प्रॉब्लेम आहे तो छोटा असतो, तो मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि मोठी ब्रेन ट्यूमर सर्जरी त्यासाठी लागू शकते. दुसरं तुम्ही विचारलात की आज आपल्याकडे एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, ॲडल्टरेटेड आहे, या सगळ्या गोष्टींचा मध्ये जे मेन असतं की प्रिझर्वेटिव्ज असतात, जे केमिकल्स असतात, जे टॉक्सिन्स आपल्या एअरमध्ये असतात, त्याचा डेफिनेटली हा जसा बाकीच्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो तसा ब्रेनवर पण होतो. आणि जर काही माणसांना तर ब्रेन ट्यूमर याला बेसिकली एक जेनेटिक टेंडन्सी असते. काही फॅमिलीज परिवारांमध्ये तो ब्रेन ट्यूमर्स होतो, ते वेगळे ब्रेन ट्यूमर्स. पण याला जर एन्व्हायरमेंटल टॉक्सिन्स किंवा जर ॲलर्जन्स किंवा त्या प्रमाणाबाहेर जर मारा बसला तर ते आपल्या जेनेटिक कोडला मॉडिफाय करू शकतात. आणि जे नॉर्मल जर 1950मध्ये जो माणूस चांगली हवा आणि चांगलं शुद्ध खाणं खात असेल आणि त्याला जो जेनेटिक टेंडन्सी असून जरी होणार नसेल, तो आयुष्यभर त्याला टेंडन्सी आपण होत नाही. पण आजच्या 2026मध्ये आपण सगळं प्रदूषित वातावरणामध्ये जगत असल्यामुळे ती जेनेटिक टेंडन्सी ॲक्टिवेट होऊ शकते आणि ब्रेन ट्यूमर जाऊ शकते. नक्कीच अतिशय महत्त्वाचं होतं. संक्षिप्त आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं नेमकं ह्या सगळ्या गोष्टी. सर, आपण शेवटच्या प्रश्नाकडे आहोत. वेळेची मर्यादा आहे. नक्कीच विषय व्यापक जरी असला तरी आपण तो बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. मग शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की ब्रेन ट्यूमरचे जे रुग्ण आहेत त्यांना देशभरामध्ये दर्जेदार आणि परवडणारे उपचार पद्धती व्हावेत, यासाठी राष्ट्रीय स्तरावरील आपण जर म्हटलं ते समन्वित असं उपचार व्यवस्था, ज्याला आपण नॅशनल ग्रीड असं म्हणतो, टेलिमेडिसिन आहे, शासन आणि खाजगी भागीदारी PPP, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ज्याला म्हणतो, यांची भूमिका किती महत्त्वाची आहे आपल्या अनुषंगाने आणि याचा सर्वसामान्य रुग्णांना नेमका कसा लाभ होणार आहे? बरोबर. तर आता ब्रेन ट्यूमर झालं की पूर्ण परिवारावर आणि पूर्ण फॅमिलीवर एक आघात होतो आणि ते वेगळं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जी हॉस्पिटलमध्ये जाऊन लागणारी जी ट्रीटमेंट कॉस्ट आहे, आणि ब्रेन ट्यूमर हा महागडा विषय होऊ शकतो. ट्रीटमेंट कॉस्ट 10-15 लाखाच्या वर जाऊ शकते. पण इन्शुरन्स आज राष्ट्रीय तळावर म्हटलं तर 2 गोष्टीमध्ये मी हे करेन की आमची ज्या आपण आता जे म्हटलं की नॅशनल ग्रेड, तर गव्हर्मेंट टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जे टाटा मेमोरियलमध्ये जे रुग्ण येतात त्यांनी एक नॅशनल ग्रीड केलेलं आहे. म्हणजे कसं आहे की टाटा मेमोरियलमधल्या स्पेशलिस्टच्या लोकांचा जो पूर्ण देशामध्ये त्यांना जर फायदा व्हायचा असेल, मग तो कलकत्त्यामध्ये असेल, भोपाळमध्ये असेल किंवा साऊथमध्ये असेल, यांचं एक ग्रीड तयार केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या ग्रीडमध्ये टेलिकम्युनिकेशन्समुळे तुम्हाला कोणाला जर काही ब्रेन ट्यूमरचा जी व्याधी झाली असेल तर कुठेही देशाभरामध्ये ते तुम्ही टाटा मेमोरियलच्या नॅशनल ग्रीड इंटिग्रेटेड ब्रेन ट्यूमर ग्रीडच्या द्वारे तुम्ही ते निदान आणि ट्रीटमेंट जे काय म्हणतात त्याला जो आलेख आहे तो घेऊ शकता. म्हणजे ट्रीटमेंटचं एक कुठली ट्रीटमेंट करायला पाहिजे, कुठे करू शकतो, टाटामध्ये यायला पाहिजे अशी गरज नाही आहे. टाटा मेमोरियल तुम्हाला गाईड करू शकतं की टाटा मेमोरियल कलकत्त्यामध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा एम्स कॉलमध्ये जाऊ शकता. आणि मी तुम्हाला हेही सांगतो की घाबरायचं कारण असंच नाही आहे. ब्रेन ट्यूमर म्हणजे महागडी असं नाही आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, म्युन्सिपल हॉस्पिटल्स हे सशक्त आहेत. तिकडे चांगले डॉक्टर्स आणि एकदम ॲडव्हान्स ट्रीटमेंट होऊ शकते आणि स्वस्त होऊ शकते. तर हे मला म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, जे मी आता म्हटलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, म्हणजे कसं प्रायव्हेट हे पब्लिक, त्यांचं ध्येय हे पब्लिक सर्व्हिस असतं. प्रायव्हेट जरी एंटिटी असेल तरी त्यांचं ध्येय पब्लिक सर्व्हिस आहे. फॉर एक्झाम्पल, हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणून एक संस्था आहे जी माझगावमध्ये आहे. त्यामध्ये टाटा मेमोरियलच्या रेट्समध्येच ब्रेन ट्यूमरची निदान आणि डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट होऊ शकते. हे म्युन्सिपल हॉस्पिटल होतं, त्याच्यावर डॉक्टर सुलतान प्रधान म्हणून आहेत, त्यांनी हे ऑन्कॉलॉजीचं सेंटर उघडलेलं आहे आणि हे टाटा मेमोरियलच्या लाईन्सवर उघडलेलं आहे. तर पेशंट्सना जर आज एक प्रायव्हेट कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जर जायची भीती असते की आपल्याला काही होतं, तर त्यांनी ह्या 2 गोष्टींचा फायदा घ्यावा. एक टाटा मेमोरियलचं इंटिग्रेटेड नॅशनल ग्रेड, गव्हर्नमेंट म्युन्सिपल हॉस्पिटल्स, आणि हे पब्लिक प्रायव्हेट जे मी तुम्हाला जे म्हटलं त्याचा आपल्याला फायदा घेता येईल.
नक्कीच सुविधांची उपलब्धता, उपचारांची उपलब्धता ही माहिती आपल्यापर्यंत, सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं हाच मूळ हेतू असतो. अशा चर्चांमधून आपण ती माहिती पोहोचवतो. अतिशय महत्त्वाची माहिती सर आपण दिलेली आहे. अत्यंत सोप्या, वैज्ञानिक आणि आश्वासक पद्धतीने आपण एकंदरीत हा जटिल असा विषय समजावून सांगितला आणि तो सोपा करून सांगितला, जेणेकरून तो प्रत्येकापर्यंत पोहोचेल. सर, आपण जो वेळ काढला आणि जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या टीमतर्फे मनपूर्वक आपले आभार मानतो. आपण आल्याबद्दल मनपूर्वक आपले मी धन्यवाद व्यक्त करतो. मित्र, आपण पाहिलं की जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मेंदूच्या आरोग्याबाबत जागरूक राहूया. लक्षणे दुर्लक्ष करू नका आणि गरज भासल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय तर जागरूकता हीच संरक्षणाची पहिली पायरी आहे. याच सकारात्मक वळणावरती आज आपण या विशेष अशा भागाची सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया हॅलो डॉक्टरच्या नवीन भागामध्ये नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा, सजग रहा. नमस्कार. नमस्कार.